मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून संतापलेल्या वडिलांनी जावयाचं अपहरण केलं आणि त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या भुयेवाडीमध्ये घडलेला आहे। सासऱ्यानं जावयाचं अपहरण केलं, मिरजमध्ये एका बंद खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं। याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित तरुणाची सुटका केलेली आहे। या प्रकरणी सासऱ्यासह त्याच्या इतर 2 साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे, तर आणखी 4 जणांचा शोध सुरू आहे। मुलीनं आंतरजातीय विवाह केला या रागातून या सासऱ्यानं आपल्या जावयाचं अपहरण केलं, खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं आणि बेदम मारहाण सुद्धा त्याला केली। सदर युवकाचा प्रेमविवाह झालेला असून त्याचे सासरे यांनीच त्या पकडून नेलेला आहे, किडनॅप केलेला आहे अशी माहिती मिळाली। तात्काळ आम्ही त्याचे सासरे राहत असलेले कुपवाड मिरज सांगली येथे जाऊन सापळा रचला असता त्याचे सासरे श्रीकृष्ण कोकाटे यास ताब्यात घेतले। त्यास वेदस अपार्टमेंट मिरज सांगली या ठिकाणी कोंडून ठेवल्याचे कबूल केले व सदरचा गुन्हा हा त्यांनी त्यांच्याबरोबर इतर 6 साथीदारांसह केल्याचे देखील कबूल केले। तर त्याचे सासरे श्रीकृष्ण कोकाटे यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर साथीदार त्याचे इतर 2 साथीदार धीरज पाटील व राजेंद्र कट्टीमणी यांना देखील सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, सध्या हा नेमका पीडित जावई कुठे आहे, त्याच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत आणि पोलिसांनी आता काय नेमकी कारवाई केलेली आहे संबंधित आरोपींवर? रिद्धी 7 महिन्यांपूर्वीच या कोल्हापुरातल्या भुई या ठिकाणी असणाऱ्या तरुणाचं या मुलीसोबत लग्न झालं होतं। आंतरजातीय विवाद मान्य नसल्यामुळे खरं तर या सासऱ्यानं याचं अपहरण केलं। अपहरण करून कोल्हापुरातून त्याला सांगलीमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी एका खोलीमध्ये त्याला कोंडून अक्षरशः ठेवलं आणि त्यानंतर मारहाणी त्याला झालेली। त्याची दृश्य जर बघितली तर ते डोळ्याला किती मोठ्या प्रमाणात त्याला इजा जी आहे ती पोहोचवलेली आहे हे देखील त्या दृश्यांमधून आपल्याला कळतंय। खरं तर ज्यावेळी या मुलाची सुटका जी आहे ती तरुणाची पोलिसांनी केली त्यावेळी तो एका खोलीमध्ये दोरखंडानं बांधून घातलेल्या अवस्थेत त्यांना मिळालेला आहे। त्यामुळं एकंदरीतच आपण बघितलं तर ही मोठी घटना। या प्रकरणी 3घांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणखीन 4 जणांचा पोलीस जे आहे ती तपास देखील करताना पाहायला मिळत आहे। मात्र ही गंभीर घटना आहे। कोल्हापुरातल्या भुये येथील तरुणाचं एका इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीसोबत लग्न झालं होतं। 7 महिन्यांपूर्वी हे लग्न झालं होतं आणि हेच लग्न मान्य नसल्यामुळे हे कृत्य जे आहे ते सासऱ्याने केलेलं आहे। खरं तर एक मोठी घटना असल्यामुळं याचा तात्काळ तपास जो आहे तो पोलिसांनी केला आणि संबंधित तरुणाला, संबंधित जावयाला तात्काळ त्यातून सुटका केलेली। मात्र सध्या हा तरुण जो आहे तो भेदरलेल्या अवस्थेतच काल त्या ठिकाणी त्यांना मिळाले। त्यामुळे निश्चितच त्याच्यावरती आता उपचार देखील रुग्णालयामध्ये सुरू आहेत। जी शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।